तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 1952 साली जेव्हा भारताचा संघ पहिल्यांदा इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला तेव्हा हा स्वतंत्र भारताचा पहिला इंग्लंड दौरा होता। आपण स्वतंत्र जरी झालो असलो तरी आपली गरिबी झाकता येण्यासारखी आपली परिस्थिती नव्हती। भारताच्या क्रिकेटच्या खेळाडूंच्याकडे घालण्यासाठी पुरेसे कपडे नव्हते, चांगले शूज नव्हते। त्यांचा आठवड्याचा खाण्यापिण्याचा भत्ता होता अर्धा पाऊंड, म्हणजे 2 आठवड्याला 1 पाऊंड। असे 6 महिने त्यांना इंग्लंडमध्ये काढायचे होते। पैसे पुरत नाहीत म्हणून भारताचे खेळाडू एक आड एक दिवस जेवत होते, कारण त्याशिवाय पैसे पुरणारच नव्हते। अशा उपाशी अवस्थेत ते तिथे 4 टेस्ट मॅच खेळले। 3-0 न भारताचा पराभव झाला। त्यावेळी भारताचे कॅप्टन होते विजय हजारे। टीमची अशी अवस्था असताना एक दिवस विजय हजारे सहज रस्त्यावरून फिरताना तेव्हा त्यांना एक भारताचा क्रिकेट फॅन भेटला आणि म्हणाला, आज तुम्ही आमच्याकडे जेवायला या। त्यावेळी विजय हजारे त्यांना म्हणाले की तुम्ही मला जेवायला बोलावताय याचा मला खूप आनंद आहे, पण त्यापेक्षा जास्त मला आनंद तेव्हा होईल जर तुम्ही मला कॅश दिली तर। म्हणजे इतकी हलाखीची परिस्थिती भारताच्या क्रिकेटची होती, क्रिकेटर्सची होती आणि भारताच्या क्रिकेट बोर्डाची होती, म्हणजे BCCIची होती। एक गरीब देशानं हट्टानं लढून स्वातंत्र्य मिळवलं, पण गरिबीवर आणि आपल्या मागासलेपणावर अजून आपल्याला विजय मिळवता आला नव्हता। पण पुढं त्यानंतर कशा पद्धतीने दिवस बदलत गेले, कशा पद्धतीने भारत आणि BCCI ही क्रिकेटमधली एक महासत्ता बनली। आज BCCIनं जर ठरवलं तर जगातल्या सगळ्या देशांच्या क्रिकेट बोर्डांना ते विकत घेऊ शकतात। ही पॉवर त्यांच्यामध्ये आली कशी, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की BCCIनं आणि भारतानं कशा प्रकारे इंग्लंडची आणि ऑस्ट्रेलियाची मुजोरी मोडून काढली आणि भारताला जगातल्या क्रिकेटमधल्या सर्वोच्च स्थानावर नेऊन पोहोचवलं। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला अनेक नव्या गोष्टी कळणार आहेत। व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा। 1952 सालाच्या शेवटी भारताचा वेस्ट इंडिजचा दौरा होता। यासाठी भारताची टीम कुठल्या विमानाने वगैरे वेस्ट इंडिजला गेली नाही, तर एका मालवाहू जहाजावर भारताच्या या टीमला बसवण्यात आलं आणि त्या जहाजात बसून हे लोक कमीत कमी पैशात वेस्ट इंडिजला पोहोचले। हे जहाज इंग्लंडमधून केळी अनलोड करून रिटर्न वेस्ट इंडिजला निघालं होतं। अशा प्रकारे पैसे वाचवायचं काम भारत करत होता, कारण भारताकडे पैसे नव्हतेच, BCCIकडे देखील अजिबातच नव्हते। इंग्लंडनं भारतात आणलेल्या क्रिकेट या खेळाला भारतातल्या लोकांनी भरपूर प्रेम दिलं, पण भारताला अजून श्रीमंती आली नव्हती। इंग्लंडचं या काळात जगाच्या क्रिकेटवर राज्य होतं, त्यांचे क्रिकेटर श्रीमंत होते, त्यांचं बोर्ड श्रीमंत होतं, ते 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचे, खायचे, त्यांच्याकडे सेलिब्रिटी स्टेटस होता। पण भारतात क्रिकेटसाठी वेड होतं, जे मिळेल त्याची बॅट आणि बॉल करून लोक खेळत होते। क्रिकेटची क्रेज मात्र वाढत होती आणि त्या काळात भारतात जास्त टीव्ही नव्हते, त्यामुळे क्रिकेटच्या मॅचेस टीव्हीवर दाखवण्याचा देखील प्रश्न नव्हता। पण 1983 ला चमत्कार झाला। भारताची टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला गेली, पण तिथं आपलं जाणं म्हणजे आताच्या एखाद्या बांगलादेश किंवा केनियाकडे ज्या नजरेनं बघितलं जातं तसंच आपल्याला बघितलं जात होतं। भारत वर्ल्ड कप जिंकण्याची शक्यता तर अजिबातच नव्हती। त्यामुळे साखळी सामने संपले की सेमीफायनलच्या अगोदरच्या तारखेचं तिकीट भारतानं अगोदरच काढून ठेवलं होतं। कारण काय, तर फ्लाईटचं तिकीट अगोदर काढली तर स्वस्त पडतात म्हणून, एवढी गरिबी होती। पण गोष्ट अशी घडली की भारत एक सामने जिंकत गेला आणि सेमीफायनलमध्ये पोहोचला। BCCIला मग विमानाची तिकीटं कॅन्सल करायला लागली। 25 जून 1983 या दिवशी म्हणजे फायनलच्या दिवशी कपिल देवनं उलट धावत जाऊन विवियन रिचर्ड्सचा हा जो कॅच पकडला, त्यानंतर भारतात क्रिकेटचं आणि BCCIचं नशीब बदललं। भारतानं 1983चा वर्ल्ड कप जिंकला आणि जगज्जेता बनून कपिल देवची टीम भारतात आली। भारतात या टीमचं स्वागत चक्क भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी केलं। BCCIनं भावनेच्या भरात भारताच्या सगळ्या खेळाडूंना 1 लाख रुपयांचं बक्षीस डिक्लेअर केलं, पण BCCIकडे पैसे नव्हतेच। मग लता मंगेशकरचा एक शो त्यांनी ठेवला, ज्यातून 20 लाख रुपये गोळा केले आणि त्या पैशातून खेळाडूंना 1 लाखाचं ते बक्षीस दिलं गेलं। ते द्यायला BCCIला 2 महिने लागले। यानंतरच्या काळात भारताच्या क्रिकेट मॅनेजमेंटमध्ये बंगालचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगमोहन दालमिया यांची एंट्री झाली। जगमोहन दालमिया यांनी ICCचा चार्टर वाचून काढला। त्यांना लक्षात आलं की वर्ल्ड कप इंग्लंडमध्येच खेळला जातो, पण तिथंच खेळला पाहिजे असा काही नियम नाही। त्यांनी इंग्लंडच्या विरोधाला दाद न देता वर्ल्ड कप भारतात खेचून आणला।
म्हणजे 1987चा वर्ल्ड कप सब कॉन्टिनेंटमध्ये म्हणजे भारतात आणि पाकिस्तानमध्ये झाला. 1983 साली भारतानं वर्ल्ड कप जिंकला असला तरी आणि क्रिकेटची टुर्नामेंट म्हणजे वर्ल्ड कपची टुर्नामेंट भारतात होत असली तरी या सामन्यांसाठी स्पॉन्सर मात्र मिळत नव्हता. त्यावेळी BCCIचे लोक अनेक कंपन्यांच्या दारातून स्पॉन्सरशिप मागायला फिरायचे. त्यावेळी कोणीही स्पॉन्सर मिळत नव्हता. अखेर धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्सनं वर्ल्ड कप स्पॉन्सर केला. त्यामुळे 1987चा वर्ल्ड कप रिलायन्स वर्ल्ड कप म्हणून ओळखला जायचा. पण तरीही BCCIकडं अजून देखील पैसा नव्हता. BCCI एक कंपनी म्हणून अजून देखील तोट्यातच होती. परिस्थिती अशी होती की 1992 सालापर्यंत जर कुठलीही मॅच दूरदर्शनवर दाखवायची असेल तर त्यासाठी दूरदर्शनला पैसे द्यायला लागायचे, तेही 5 लाख रुपये. म्हणजे BCCI मॅच दाखवण्यासाठी दूरदर्शनला पैसे द्यायची, कारण दूरदर्शन सोडून भारतात दुसरं कुठलं चॅनलच नव्हतं. 1994 साली यामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे जगमोहन दालमिया यांनी साऊथ आफ्रिकेतल्या TWI ब्रॉडकास्टिंगच्या प्रमुखांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की BCCI कडून मॅच दाखवण्याचे राईट्स विकत घ्यायला म्हणजे ब्रॉडकास्टिंग राईट्स घ्यायला ते तयार आहेत आणि तेही कितीला तर $40,000 प्रत्येक मॅचला. म्हणजे मॅच दाखवण्यासाठी दूरदर्शनला पैसे देण्यापेक्षा एखादी कंपनी मॅच दाखवण्यासाठी BCCIलाच पैसे देईल ही गोष्ट BCCI साठी पहिल्यांदाच घडत होती. BCCIनं 150 कोटी रुपये घेतले आणि 5 वर्षांसाठी मग TWIला राईट्स विकले. मग दूरदर्शनला जाग आली आणि दूरदर्शननं 1999 ते 2004 या 5 वर्षांसाठी BCCI कडून ब्रॉडकास्टिंग राईट्स विकत घेतले 250 कोटी रुपयांना. 1993 पर्यंत BCCIचा तोटा होता 81 लाख रुपये. 1998ला BCCI पहिल्यांदा तोट्यातून बाहेर पडली, 8.3 कोटीचा फायदा झाला. 2000 सालचा BCCIचा फायदा होता म्हणजे नफा होता 33 कोटी, तर 2007चा BCCIचा प्रॉफिट होता 300 कोटी रुपये. या काळात LPGमुळं म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनमुळं कोका कोला, सोनी, पेप्सी, IBM आणि जगातल्या अनेक कंपन्या भारतात पहिल्यांदा आल्या. त्या सगळ्यांनाच क्रिकेटच्या वेळेला ॲडव्हर्टाईज करायची असायची, कारण त्यावेळी लाखो करोडो लोकांच्या पर्यंत पोहोचता येत होतं. त्यामुळे मग खूप मोठा पैसा मार्केटमध्ये येऊ लागला. 2002 सालापर्यंत प्रत्येक टेस्ट मॅचसाठी स्पॉन्सरशिपची रक्कम 35 लाख प्रति टेस्ट मॅच आणि वन डेसाठी 30 लाख प्रति मॅच इथपर्यंत जाऊन पोचली. भारताच्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या पिढीमध्ये सुनील गावस्कर, कपिल देव यांनी गल्लोगल्ली क्रिकेट पोचवलं होतं. आता या पिढीत सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी हे नवे स्टार जन्माला आले. या नव्या स्टार्सनी देखील ॲडव्हर्टाईजमधून करोडो रुपये छापले आणि क्रिकेट घरोघरी नेऊन पोचवलं. BCCI आता भरपूर पैसा मिळवत होती. 2007 साली BCCIनं जगातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड होण्याचा मान मिळवला. पण अजून देखील ICCवर वर्चस्व होतं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचं. आता हे वर्चस्व मोडणं गरजेचं होतं, कारण परिस्थिती अनेक वेळा अशी व्हायची की भारत हतबल व्हायचा. माईक डेनिस नावाच्या एका रेफरीनं 6 भारतीय खेळाडूंना वारंवार अपील केल्याबद्दल दंड लावला. त्यात सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू देखील होता. भारताने याच्यावर आवाज उठवला, पण ICCनं त्याचीच बाजू लावून धरली आणि भारताला जुमानलं नाही. अशाच पद्धतीने एकदा 2001 साली वीरेंद्र सेहवागला स्लो ओव्हर रेटसाठी सस्पेंड केलं गेलं. हे होत असतानाच 2005 ते 8 या काळात BCCIचे अध्यक्ष झाले शरद पवार. शरद पवारांच्या काळात ललित मोदी यांच्या चेअरमनशिपखाली भारतानं म्हणजे BCCIनं इंडियन प्रीमियर लीगची स्थापना केली. भारतातल्या क्रिकेटमध्ये ही एक प्रचंड मोठी क्रांती होती. 2 महिने संपूर्ण देश क्रिकेटमध्ये बुडून जायला लागला. त्यामुळे भारताच्या क्रिकेटकडं जगातला सगळा पैसा वाहू लागला आणि त्याबरोबर आली जगातली सगळी क्रिकेटमधली पॉवर. कारण 2010 साली ICCचे प्रेसिडेंट झाले शरद पवार. 2010 ते 12 या पवारांच्या कार्यकाळानंतर सध्या 2025 मध्ये देखील ICCचे प्रेसिडेंट जय शहा हे एक भारतीय आहेत. म्हणजे ICCवर भारताचा दबदबा तयार झाला. कारण क्रिकेटमध्ये जो पैसा येतो त्यातला 80% पैसा भारत घेऊन येतो. त्यामुळे ICCवर राज्य देखील आता भारत करायला लागला. 2007 मधल्या वेस्ट इंडिजमधल्या वर्ल्ड कपमधून भारत साखळी सामन्यातून बाहेर पडल्यामुळं कॅरिबियन इकॉनॉमीला प्रचंड मोठा फटका बसला होता. एवढं लांब कशाला, आत्ता याच वर्षी झालेल्या पाकिस्तानमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं फक्त आपल्या मॅचेस पाकिस्तानच्या बाहेर खेळल्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला शेकडो कोटी रुपयांचा फटका बसला.
भारताकडं म्हणजे BCCIकडं आज प्रचंड मोठी ताकद आहे. IPLचे 2023 ते 27 या 4 वर्षांसाठीचे ब्रॉडकास्टिंग राईट्स BCCIनं 48,390 कोटी रुपयांना विकलेत. म्हणजे वर्षाला जवळजवळ 12,000 कोटी. एकेकाळी BCCIकडं आपल्या खेळाडूंना द्यायला बेसिक गोष्टी नव्हत्या. क्रिकेटचं किट, कपडे, शूज किंवा चांगल्या ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीज नव्हत्या. ज्यांना टीव्हीवरती मॅच दाखवण्यासाठी दूरदर्शनला पैसे द्यावे लागायचे, ती BCCI आज IPL मधून, ब्रॉडकास्टिंग मधून फक्त 12,000 कोटी रुपये वर्षाला मिळवते. अशा प्रकारे आपलं स्वतःचंच नशीब BCCIनं बदललं असं नव्हे, तर भारतातल्या क्रिकेटरचं देखील नशीब बदललं. आज हजारो तरुण क्रिकेटर बनण्याचं स्वप्न बाळगतात. त्यांच्यासाठी IPL सारखा एक नवा फॉर्मॅट मिळाला, एक नवीन संधी मिळाली. पूर्वी प्रत्येकाला फक्त भारताच्याच टीममध्ये जायचं असायचं. आता एक मोठं करिअर होऊ शकतं फक्त IPL मध्ये गेल्यानंतर देखील. BCCIने येणाऱ्या काळात इंग्लिश प्रीमियर लीग प्रमाणे किंवा बास्केटबॉलच्या NBA प्रमाणे अमेरिका, चायना, युरोपात अनेक देशांमध्ये जिथं क्रिकेट खेळलं जात नाही अशा ठिकाणी आपले हातपाय पसरले पाहिजेत. अशाच प्रकारच्या समांतर लीग चालू केल्या पाहिजेत किंवा त्या देशांना त्यांच्या टीम्सना भारताच्या IPL मध्ये आणलं पाहिजे किंवा क्रिकेटिंग नेशन्स बनवलं पाहिजे. त्यांना क्रिकेट खेळायला लावलं पाहिजे. त्यातून एक ग्लोबल क्रिकेट इकॉनॉमी तयार होईल. कारण आता क्रिकेट खेळणारे देश फार कमी आहेत. ॲटलिस्ट इंटरनॅशनल लेवलला खेळणारे तर अगदी 10-12 देश आहेत. पण हा आकडा येत्या काही वर्षात जर 50 पर्यंत वाढवता आला तर जगातल्या सर्वात पॉवरफुल अर्थव्यवस्थांच्यापैकी एक भारत असेल, ज्याच्यामध्ये स्पोर्ट इकॉनॉमीचा फार मोठा वाटा असेल. आणि अमेरिकेनं मागच्या T20 वर्ल्ड कपमध्ये दाखवलं देखील होतं की त्यांच्यामध्ये देखील फार चांगलं पोटेन्शियल आहे. BCCIनं हा सगळा गेम कसा फिरवला, BCCI एवढी पॉवरफुल कशी झाली आणि भारत जगातल्या क्रिकेटमध्ये एवढा महत्त्वाचा देश कसा झाला, याबद्दलचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमचे प्रश्न देखील जरूर विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.